लहान मुलींचे फ्रॉक किंवा मोठ्यांचे वन पीस बनवताना बॉडीचा पार्ट आणि खालचा घेर जिथे जॉईंट करतो आपण तिथे असे रफ एजेस दिसतात आणि तिथे धागे सुद्धा निघतात. त्या धाग्यांमध्ये जर कापडाला जरीचं काम असेल, रेशमाचं काम असेल तर ते धागे सुद्धा टोचतात. म्हणजे लहान मुलींना तर हा प्रॉब्लेम खूपच होतो आणि फिनिशिंग पण चांगलं दिसत नाही. मग यासाठी काय करता येईल? यासाठी आपल्याला जो घेराचा भाग आहे त्याचं मेन कापड आणि अस्तर एकत्र जॉईन नाही करायचे, ते सेपरेट आपण बॉडीला लावणार आहोत. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बॉडीचे जे रॉंग साईड आहे म्हणजे अस्तरची बाजू आहे त्यावर अस्तर ठेवून आधी त्याला प्लीट्स करून घ्यायच्या आणि त्याच सारखं सेम बॉडीची राईट साईड जी आहे म्हणजे मेन कापड त्याच्यावर मेन कापड ठेवून अशा प्रकारे सगळीकडे चुन्या मारून घ्यायच्या. असंच फ्रंटला आणि बॅकला दोन्ही बाजूला आपण करून घेणार आहोत. असं केल्यानं आतून पण फिनिशिंग छान येते आणि बाहेरून पण. हे बघा, हे बाहेरून आणि हे आतून कुठूनही धागे टोचायचं काही टेन्शनच नाही. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा.